नमस्कार मंडळी, मी अमोल आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आज तारीख आहे 14 फेब्रुवारी 2025 आणि आज आहे आमच्या ग्रामदेवता मंदिराचा तिसरा वर्धापन दिन आहे। प्रतिवर्षाप्रमाणे या तिसऱ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार कसा पडेल तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि सकाळी सकाळी घरून निघालोय आणि आलोय आता आमच्या विनेश लिंगायत याच्या दुकानात, विजय जनरल स्टोर्स। बरेच दिवस आता आमचं इकडे जाणं येणं नसतं, बरेच दिवसांनी आलोय। बघतोय तर दुकानामध्ये थोडा कायापालट केलेला आहे, दुकानाचं थोडंसं चेंजेस पाहायला मिळतंय। तुम्हाला दाखवतो काय काय बदल त्यांनी केलेत आणि त्यानंतर आपण जाऊया आपल्या ग्रामदेवता चंडिका मंदिरात आणि तिथला कार्यक्रम कसा सुरू होतोय, पार पडतोय ते बघूया। तर मंडळी आपण चाललोय आता त्याच्या दुकानात। इथे विनेश आहे, नमस्कार। दुकानाचं काय बदलूनच टाकलं आहे। तर मंडळी इकडे पहिल्याने इकडे होतं दुकान, आता त्यांनी असं मोठंच्या मोठं केलंय। सुंदर असं दुकान आहे, जनरल सगळ्या गोष्टी इथे मिळत असतात। अगदी सण उत्सव समारंभ जरी असला तरी सगळं काय भेटतं, जसं सण येतात तसं त्यांच्याकडे उपलब्ध होत असतं। आणि त्याचबरोबर जनरल काही गोष्टी खाऊ म्हणा, दूध वगैरे भेटतं सगळं। तर चल देवळात चाललोय। काय कधीपासून कार्यक्रम चालू होणार आहे ना? येऊ। आणि इथे दुर्वांक लिंगायत तुम्ही बघताय, त्यांचे चिरंजीव आणि इथे असतात दुकानात आजोबांना बाबांना मदत करत। सकाळची वेळ आहे आणि इकडे समोर आमचं क्षणभर विश्रांती हॉटेल आहे आपला ऋतू लिंगायत याचं। अतिशय सुंदर असा वडापाव त्या ठिकाणी नाश्ता वगैरे मिळत असतो। तर चला मंडळी जाऊया आता थेट आपण जाऊया मंदिरात। येऊ चल। तर मंडळी आपण पोहोचलोय मंदिरात आणि आता इकडे तयारी वगैरे चाललेली आहे। आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतली तयारी कशी चालली आहे ती बघणार आहोत। हे आपलं मंदिर आहे आणि इकडे जेवणाची व्यवस्था महाप्रसाद असणार आहे। चला आता आतमध्ये जाऊया आणि आतली तयारी कशी चालली ती बघूया। जागेला द्यायचा आहे आता मान्य करून घे। नकापट्टा बंद कर, तीस कोणा मोडून काढ, चुकवा बशीस कर, आता कोणा नाशका करून काढ। त्या जागेला संबंध घाल, त्या दलाची संबंध घाल, त्या कुलगतीची संबंध घाल, त्या महापुरी संबंध घाल, त्या भूपती संबंध घाल, त्या इत्यादीची संबंध घाल। तू पाच वेळा संबंध घे। आता तुला सर्व विधी व्हायचा आहे, आता मान्य करून घे। काकाही आलेले आहे, मांडण केलेलं आहे, त्याच्या जरी काही चुकवा झाली असेल काय तुझ्या चंद्रकांनी दाखवून ठेव। एक वाटत समजून घे। बरेचसे मोबाईलमध्ये आपण सर्व मंडळी घेतले आहे, इकडे तिकडे जाऊ देऊ नको, तिकडे बाजू देऊ नको। धंदा कधी बोला पैशाची पैसा घेऊ, आम्ही दोघींना मारायचा तू सांभाळ कर। आणि आता जो कार्यक्रम होणार आहे तर बरीचशी लोक व्हायची इजा करणार आहे, कोणत्याही केसाला धक्का लागता कामा नये, त्याची तू खबरदारी घे। एक वाटत समजून घे, तर तुझी संपूर्ण पात्र रखवाली करून घे। जबरदस्त।
चालू वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू आहे, तिसरा वर्धापन दिन, आणि त्या निमित्ताने आता मालगुण गावातले ग्रामस्थ मंडळी इथे उपस्थित होतात. प्रत्येक वाडीतून ग्रामस्थ इथे आलेले आहेत. सर्व तुम्ही बघू शकता, इकडे सर्वजण बसलेत. आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि इकडे देवीच्या ज्या साड्या आहेत त्या साड्यांचा लिलाव केला जातोय. 100 रुपये एक साडी. बऱ्याच जणांनी घेतल्यात आणि काही जण घेत आहेत. तर अशा पद्धतीने चांगल्या चांगल्या प्रकारच्या इथे साड्यांचा लिलाव देखील चालू केलेला आहे आज. मंदिराची समोरची बाजू आहे आणि इकडे मागच्या बाजूला महाप्रसादाची तयारी चालली आहे. तर ही तयारी कशी चालली आहे ती बघूया आपण. चला टाकून ठेव. आचारी जेवण काय हो, समजलं पाहिजे कोण कोण होते गावाचं जेवण करायला. मग याची मुलाखत घे. जेवण करणारे आचार्य ते इथले लग्नासाठी आचारी कशाला मांगारा वगैरे करायसाठी भेटतील असं हे करणं मुलाखत घे. दरवर्षीचेच आहेत ना? दरवर्षीच आहेत ना? तर मंडळी इकडे महाप्रसादाची तयारी चालली आहे आणि इकडे बघताय सर्व भाज्या वगैरे कापल्या जात आहेत. आणि हे आचार्य आहेत. काका तुम्ही कुठून आलात? बसनीतून. तर प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील त्यांचा हस्ते इथे हा महाप्रसाद तयार केला जाणार आहे आणि त्याची ही संपूर्ण इकडे तयारी चाललेली आहे. मागची 2 वर्ष आपण यांच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे, सुंदर असा महाप्रसाद. आणि हे 3रं वर्ष पुन्हा एकदा त्यांच्या हातचा आपल्याला महाप्रसाद खायला भेटणार आहे. आता जाऊया आपण पुन्हा पुढे जाऊया. आणि अशी सगळी या तृतीय वर्धापन दिनाची तयारी चाललेली आहे इकडे. आता थोड्या वेळात आरती वगैरे होतील आणि मग तिकडे महाप्रसाद वाढला जाणार आहे समोर. तो पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला पुढे हळूहळू दाखवत राहीन. तर व्हिडिओमध्ये कायम राहा शेवटपर्यंत. तर मंडळी आता
गावातून अनेक मंडळी इथे उपस्थित होत आहेत. आता गर्दी वाढायला लागलेली आहे, तुम्ही बघताय. आणि इकडे महिला वर्ग देखील आता भरपूर उपस्थित आहे. साड्यांसाठी बघा झुंबड उडाले. काय पाहिजे आता इकडे पुढचा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्यानंतर आरती होईल, मग इकडे महाप्रसाद सुरू केला जाईल. हे सावंत काका आमचे नेहमीच व्हिडिओ बघत असतात, ते बघा. आम्ही तुमचे युजर आहोत. हां, सबस्क्रायबर आहेत आपले. एवढे बॉम्ब बोलते ना तिथे कोणतरी उभा राहायला पाहिजे. माबोली काय होणार नाही. हा तब्येत काय म्हणते. अशोकचा मुलगा आहे. अशोकचा मुलगा आहे ना. मला येतं पाहिजे खरं फाटी अशोक व्हायचं. गुजरातच्या ह्याच्यामध्ये देवस्थानमध्ये हे आलं होतं, बायकांना होतं पूर्ण मुलं असतानाच पडली.
मंडळी आरती वगैरे झाली आहे. आता इकडे महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. ही बघा सगळी भाविक भक्त इथे महाप्रसादाला बसलेत. आता महाप्रसादाला सुरुवात होते. ही पहिलीच पंगत आहे आणि त्यानंतर मग इतर पंक्ती उठतील इथून. आता ही पहिली पंगत लावली गेली. आतमध्ये पाठीमागं तर मंडळी आत्ताच मी आमच्या गावच्या ग्रामदेवता मंदिरातून घरी आलोय. तर आज होता आमच्या ग्रामदेवता मंदिराचा 3रा वर्धापन दिन सोहळा. तर त्यानिमित्ताने सकाळीच गेलो होतो मंदिरात. सकाळी भटजी काकांच्या हस्ते मस्तपैकी पूजा होम हवन वगैरे झालं. त्यानंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम होता. तर आता महाप्रसाद आटपत आलेला आहे. मी पण महाप्रसाद घेतलाय. सगळ्या भाविक भक्तांना वाढला देखील आणि सगळे ग्रामस्थ देखील तिथे एकत्र होते आणि एकत्र येऊन असा उत्सव करण्याची जी मजा आहे ना ती वेगळी असते.
आणि त्याच्यामुळे कसं आपल्याला देवाचा आशीर्वाद त्या कृपेने मिळत असतो. आपण देवाच्या चरणी जी सेवा देतो त्याचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच तरी कुठे ना कुठेतरी देव पावत असतो. तर मंडळी, अशा प्रकारे हा यावर्षीचा 3रा वर्धापन दिन सोहळा संपन्न झालेला आहे आणि तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे कोणी मालगुणचे ग्रामस्थ आहेत त्यांनी हा व्हिडिओ, आपल्या ग्रामदेवतेचा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाऊ द्या आणि तुमची कमेंट नक्की येऊ द्या. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा तुम्ही कोकणवारी, आपल्या कोकणातली मजा सारी.